नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या आधी घाबरून किंवा काळजी घ्यायची म्हणून ज्या ज्या गोष्टी बंद होत्या त्यातल्या बहुतेक गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत. शाळा उघडल्या आहेत, मंदिरांच्या साठी उघडण्याची तारीख निश्चित झाली आहे, नियमावली सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. बाजार या आधीच गर्दीने फुलून गेलेले आहेत. बसमध्ये सुद्धा गर्दी आहे, लोकल मधली गर्दी सुद्धा वाढती आहे. एकूणात काय तर कोरोनाच्या आधी जसं आपण वागायचो जवळपास त्याच पद्धतीने वागायची सुरुवात आता बहुतेकांनी केलेली आहे. अनेकांचा मास्क नाकावरून गळून हनुवटीपर्यंत आलाय. ज्यांचा आधीच हनुवटीवर होता तो आता गळ्यात आलाय. जे कधीच मास्क गळ्यातही ठेवायचे नाहीत त्यांचा तर काही प्रश्नच विचारायला नको. थोडक्यात काय तर जनसामान्यांना कोरोनाची भीती झटकून टाकायचं ठरवलेलं दिसतंय. या दरम्यान जे काही कोरोनामुळे झालेलं अर्थव्यवस्थेचं आणि समाज व्यवस्थेचं नुकसान आहे ते भरून न येणार आहे. अशा सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर नवरात्र येऊ घातलंय. घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही नियम पाळून तुमच्या लाडक्या देवाचं दर्शन घेऊ शकता देवळात जाऊन. आणि या निमित्तानं एका बाजूला मंदिरं खुली होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र गरब्यावर दांडियावर निर्बंध घातले गेलेले आहेत. नवरात्राच्या मुळे सामाजिक एकत्रीकरणाच्यासाठी जे जे काही होतं त्यावरचे निर्बंध कायम आहेत. गणेश उत्सव नुकताच सरलाय. गणेशोत्सवाच्या निमित्तानं मिरवणुका काढू नका असं सांगितलं गेल्यानंतर सुद्धा मुंबईतल्या प्रतिथयश आणि त्यात सुद्धा खास करून शिवसेनेच्या जवळ असलेल्या मंडळांच्या मिरवणुका निघाल्या. कोरोनाचे सगळे नियम धाब्यावर बसवले गेले. त्यांच्यावर काय कारवाई झाली ते गणपती बाप्पालाच ठाऊक असेल. आत्ताच्या घडीला येत्या दिवसांमध्ये नवरात्रात दांडिया आणि गरबा नको. त्याचबरोबर विविध प्रकारचे निर्बंध सुद्धा जारी आहेत. लोकांना हे आवडत नाहीये. लोक प्रश्न विचारतायत की गणपती उत्सवाच्या साठीचे वेगळे नियम आणि दांडिया गरबासाठीचे वेगळे नियम असतात का? जर समजा दांडिया आणि गरबा याच्या आयोजनाच्या साठी तुम्ही नियम आखून देणार असाल तर राज्य सरकारचे नियम मोडून कोण कशाला गरबा आणि दांडिया आयोजित करेल? गरबा आणि दांडिया खेळणारा जो समाज प्राबल्याने आहे तो आपला मतदार नाही म्हणून ही खुन्नस काढली जाते का? असाही प्रश्न जनमानसात आहे. त्यानिमित्तानं आजच्या लक्षवेधीत चर्चा आता गरबावर बंदी. या निमित्तानं चर्चेला सुरू करण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता सूरज चव्हाण आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीकडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं दिव्या ढोले आहेत. गरब्याचे समर्थक म्हणून आपल्यासोबत वीरेन लिंबाची आहेत आणि डॉक्टर अविनाश बाणाईत आपल्यासोबत आरोग्य विश्लेषक या नात्यानं आहेत. आपण प्राप्त परिस्थितीमध्ये काय काय उघडलंय काय काय सुरू झालंय या सगळ्याची यादी आधीच वाचली. वीरेन लिंबाची आहे. आता या स्थितीमध्ये गरब्यावरचे निर्बंध तुम्हाला दुखावणारे आहेत का? बघा गरबावर जी वीरेनजी आपण आपलं म्हणणं मांडा. आपला आवाज आमच्यापर्यंत येतोय. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण बोलू शकता. माझं म्हणणं हे आहे की जे 1-1.5 वर्षामध्ये जे लोक डिप्रेशन मध्ये आले, काही लोकांची नोकऱ्या गेली, काही लोकांचे धंदे बंद पडले, तर एंटरटेनमेंट साठी काही नाही आहे. माझं म्हणणं हे आहे की कमर्शियलला तुम्ही परवानगी देऊ नका, मूर्त्यांना परवानगी देऊ नका, निवडणुकांना परवानगी देऊ नका. ते सोसायटी ते मंदिर पर्यंत जातात त्यांनाही देऊ नका. पण सोसायटी टू सोसायटी एक लहान एंटरटेनमेंट झाला पाहिजे. असं ते काय एकमेकाशी भेट होते, एकमेकाशी खूप लॉंग पासून काही तेव्हार झाले नाही आहे. आता गणपती गेले तर तसं एक लहान लहान परमिशन आपण सोसायटी वाईज दिली पाहिजे. तुमचं म्हणणं आहे सोसायटीच्या प्रत्येक गरब्याला दांडियाला परवानगी द्यायची असेल तर तुम्ही त्यात किती माणसं आणाल?
तुम्ही स्वतःवर काय निर्बंध घालून घ्यायला तयार आहात? कारण सरकार म्हणतंय कोरोना दिसत नसला तरी तो गेलाय असं नाहीये, सरकारला तुमच्या तब्येतीची काळजी आहे असं ते सांगतात. त्यांचं वाक्य जरी आत्ताच्या घडीला माझं कुटुंब माझी जबाबदारी असलं तरी थोडक्यात काय तर तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी हे त्याच्यातले अभिप्रेत अर्थ आहेत. तेव्हा वीरेनजी, समजा सोसायटीच्या गरब्याला दांडियाला परवानगी दिली तर तुम्ही किती लोक जमवाल जास्तीत जास्त? बघा, सोसायटी वाईज आहे की काही सोसायटी असे की समजा 400 फ्लॅटची सोसायटी आहे तर त्याला तुम्ही परमिशन 500,000ची दिली पाहिजे आणि ते त्यांची स्वतःची जबाबदारी. आता कुठेतरी आपल्याला बंधन जे गुजरात मॉडेल आहे ते इथे काहीतरी आपण चेंजेस केला पाहिजे. तुम्ही असं म्हणताय की जिथे जेवढी सोसायटी अर्थात निवासी गाळे किती आहेत हे बघून निर्णय घेतला जावा. सूरज चव्हाण, आपल्यासाठीचा थेट प्रश्न. गरबा दांडिया खेळणारे बहुतेक लोक आपले मतदार नाहीत तर त्यांच्यावर खुन्नस काढा, अशा प्रकारची मानसिकता यामागे आहे का, असाही समाज माध्यमांमध्ये येणारा सवाल आहे. आपलं काही उत्तर आहे यावर? प्रसादजी, पहिली गोष्ट तरी हा मतदार बघून केलेला नियम नाहीये. हा लोकांना वाचवण्याचा प्रयत्न किंवा येणारं संकट टाळण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. उगाच आपण प्रांतवाद ह्याच्यामध्ये निर्माण करू नये. जेवढे महाराष्ट्राच्या नागरिकांची काळजी आहे, गुजराती बांधव सुद्धा आमचेच आहेत, ते काही लोकांचे नाहीयेत. जे महाराष्ट्रात राहतात त्यांची काळजी सरकारला करावीच लागते. काही नियम जे लावले असतात ते पुढचं संकट टाळण्यासाठी आहे. आणि मला वाटतंय आता बेरीनभाईने स्वतः मान्य केलं की जे नियम लावले ते आम्हाला मान्य आहेत. फक्त त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सोसायटीमध्ये अंतर्गत गरब्यासाठी परमिशन्स द्यावी. पण त्यांनी असं बाहेर तो विषय आपण लक्षात घेऊन तशा पद्धतीने नियम बदलायला हवेत. कारण राज्यात निवडणुका होऊ शकतात आणि आत्ता निवडणुका होत आहेत हा केवळ भाग नाही, तुम्ही तर पंढरपूरची निवडणूक पण घेऊन दाखवलेली आहे. 100% काही निवडणुकीमध्ये सुद्धा निर्बंध लावले होते. इथंच नाही, मोदी साहेबांनी पश्चिम बंगालची निवडणूक घेतली, पंढरपूरचं काय घेऊन बसलात तुम्ही? अगदी त्या वेळेला तिथल्या दुर्गा पूजेच्या संदर्भात काय वागेल सरकार तेव्हा त्याची चर्चा करू. आता आपल्याला पंढरपूरची जास्त चर्चा करता येईल कारण महाराष्ट्राचा विषय आहे. विषय महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा आरोग्य मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांना जनतेची काळजी आहे म्हणून काही निर्बंध लावलेले आहेत. मला नाही वाटत की कुठल्या बांधवाचं त्रास झाला असेल. खरं लोकांना दुःख कुठं झालंय, उत्तर प्रदेशमध्ये जे काल ज्या पद्धतीनं गृह राज्यमंत्र्याच्या मुलानं शेतकऱ्यांना चिरडलं त्याचं दुःख आहे. त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती. गरब्यावर चर्चा, मला नाही वाटत की हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, याच्यावरती चर्चा व्हावी. कारण लोकांना सुद्धा सगळं नागरिकाला एवढं सूरजजी, आपण सत्ताधारी गटाचे प्रवक्ते आहात. आता जर समजा महाराष्ट्रामध्ये माध्यमांनी चर्चा कुठल्या विषयावर करायची हे सरकार ठरवणार असेल तर तसंही एखादं पत्रक येऊन जाऊ द्या, काहीच हरकत नाही. तुमचं चॅनल आमची चर्चा, अशा पद्धतीने आपण तेही करून बघूया. शेवटी सत्ताधाऱ्यांना ठरवायचंय की कुठली चर्चा झाली पाहिजे, कुठली नाही चर्चा झाली. जेव्हा GR येईल त्याप्रमाणे आपण त्याप्रमाणे बोलू. आज आपली चर्चा ही गरब्याची आहे. दिव्या ढोले, आपल्याला विचारू इच्छितो, सरकारचं म्हणणं आहे की या गरब्यावर दांडियावर चर्चाच होता कामा नये, चर्चा वेगळ्या विषयांवर व्हायला हवी ज्यात त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. दिव्याताई, आपल्याला पटतं का की गरब्यावर आणि दांडियावर चर्चा न करणं हा विषय शक्य आहे? या विषयाचं जनतेमध्ये काहीच प्रतिबिंब उमटलेलं नाहीये. अशा प्रकारच्या निर्णयांनी जनतेला काहीच फरक पडत नाही गरब्यावर दांडियावर निर्बंध घातल्यानं. दिव्याताई, असं आहे की ह्या सरकारला माझं कुटुंब माझी जबाबदारी हे फक्त वाक्य म्हणून बोलायला खूप आवडतं, पण त्यातले जे अंतर्गत विषय असतात, एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जो लोकांवरती होतो, त्याच्याबद्दल मला काही वाटत नाही की हे लोक सिरियस आहेत. आत्ताच आपण ऐकलं ते म्हणतायत की गरबा सोडा आणि ते तिकडचं जे झालेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये त्याच्यावरती तुम्ही चर्चा करा. पण आज बघितलं तर पूर्ण मुंबई त्या कालच्या एका दिव्याताई, आपला आवाज जातोय, आपण आपलं म्हणणं लवकर मांडा आणि थोडं मोठ्याने बोला. दिव्याताई, तुम्हाला वाटत नाही का शेतकऱ्याच्या विषयी आवाज चर्चा झाली पाहिजे? आहे ना, आहे पण नाही, एक मिनिट. सूरज चव्हाण, या चर्चेला तुमच्या अजेंड्यावर नेऊ नका. आम्हाला आज गरब्याची आणि दांडियाची चर्चा करायची आहे. सूरजजी, आपण त्यावर सहभागी होऊ इच्छिता की नाही ते सांगा. तुमच्या लेखी गरबा आणि दांडियावरचे निर्बंध हे चर्चेला असूच नाहीत का? त्याच्यावर एकदा तरी चर्चा झाली पाहिजे.
आजच्या टॉक शो दिव्याताई, गाईडलाईन माझं आहे मी- तो विषय हे धरून बघा, बोललं ऐका. पाहिजे. त्यांनी कुठल्या त्याच्यासाठी एक विषयावर वेगळं जय चर्चासत्र महाराष्ट्र होईल, चॅनलने त्याच्यामध्ये कुठल्या ते बोललं जाईल. सूरजजी, जय महाराष्ट्र आजची चॅनलने लाईन काय कुठल्या आहे, विषयावर आजची चर्चा केली ना, आज त्यांचा आज अधिकार विषय जो आहे हा तोच त्यांचा बोलला अधिकार आहे. पाहिजे. पण माझं काय मत आहे की गरबा जय जय अहो महाराष्ट्र तुम्ही चॅनलने कुठल्या कॉन्फरन्सला विषयावर बोलताय, चर्चा करायचा तुमचा अधिकार पॉलिटिकल आहे. कॉन्फरन्सला पण- जाऊन तुम्ही पण मेडिकल बोलाल महत्त्वाचा का? मुद्दा नाही काय ना. आहे? त्याच्यावर एक शब्द हे तरी लॉजिक बोललं आहे ना. पाहिजे. हो, एक तुम्हाला कॉमन नाही वाटत सेन्स आहे. त्याच्यावरती चर्चा करायला? सूरज चव्हाण भाजपाची भूमिका सूरज नाही का? चव्हाण अजेंडा हायजॅक करायचा प्रयत्न करू नका. चर्चा गरब्यावर आहे, दांडियावर आहे. या राज्य सरकारला गरब्या आणि दांडियावरच्या निर्बंधांवर चर्चा का करायची नाहीये? आम्ही तयार आहोत, आम्ही त्याही चर्चेला तयार आहोत. पण आमच्या अपेक्षा प्रसादजी, आहेत की आपण हे सरकारच शेतकऱ्याच्या मुळात प्रश्नासाठी हिंदू सुद्धा विरोधी आवाज आहे. उठवला हिंदूंचा पाहिजे. सण आला की यांना आमची प्रॉब्लेम तयारी आहे. तुम्ही सगळ्या गाडी चर्चेची घ्या, आहे. तुम्ही आमची गणपती तयारी- घ्या, तुम्ही आम्ही नवरात्र मोदी घ्या. नाहीये. की क्रूज आम्ही वरती स्वतःला पार्ट्या शेतकरी होत पक्ष आहे. आम्ही तिकडे चर्चा चिटकून करायला चिटकून आम्ही हाय सगळ्या गोष्टीच्या प्रोफाईलची चर्चेला मुलं तयार तिथे आहोत. नाचतायत. भाजपला या तिथे नादी आहे. करोना आम्ही सगळ्या नाहीये. गोष्टीला चर्चा करतो. प्रसादजी सुरेशला मला चर्चा बोलू करतो. द्या. जी प्रसादजी, सूरजजी मला बोलू द्या. सूरजजी आपण संधी दिव्या ढोलेंना दिलेली आहे. दिव्या ढोलेंनी आपलं म्हणणं मांडत असताना एक आणखीन मुद्दा मग मांडला. जर समजा तुम्हाला गरब्या दांडीवर चर्चा करायची नाहीये तर मग काय आपण क्रूजवर झालेल्या अनधिकृत पार्टीची चर्चा अपेक्षित आहे का तुम्हाला? आणि तुम्ही ज्या पद्धतीनं सत्ताधारी गटाचे प्रतिनिधी म्हणून सरळ सरळ असं म्हणालात की गरबा दांडीवर चर्चा कशाला करायची, हा काही एवढा महत्वाचा विषयच नाहीये. आपल्या सोबत असलेल्या वीरेन लिंबाचे यांना संधी देतो. वीरेनजी, गरबा आणि दांडियावरचे निर्बंध हे खटकणारे आहेत की नाहीत याच्यावर चर्चा करायची काही गरज नाही असं समस्त गरबा आणि दांडिया प्रेमींना वाटतंय का? बघा, बाकी राजकारणाचे विषय सोडून आपण ह्याला पॉझिटिव्हली पुढे गेलं पाहिजे. लोकांचा एक मॉरल पण स्ट्रॉंग होणार. असे स्लोली कुठेतरी गव्हर्नमेंटनी थोडं डेशिंगपणा दाखवायला लागेल. आणि बीएमसी आणि स्टेट गव्हर्नमेंटनी खूप अतिशय चांगलं काम केलंच आहे. पण लोकांना एक कॉन्फिडन्स पण आहे की आमचा इथे आता जे रसीकरण झालंय त्यामुळे लोकांना एक कॉन्फिडन्स की तिसरी लाटेचा काही विषय दिसत नाही. आणि जे लोक मॉरली आता जे डाऊन झालेले आहे 1-1.5 वर्षात, त्यासाठी असे परमिशन त्या लोकांना द्यायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. वीरेन लिंबाचिया, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. राज्य सरकार काय निर्णय घेतं याचा जनमानसावर होणारा परिणाम आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. कोरोनाच्या गेल्या जवळपास 1.5 ते 2 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना एक मानसिकरित्या प्रचंड नैराश्य आलं होतं. राज्य सरकारनं काही चांगले निर्णय घेतले, देवळं उघडण्याचं ठरवलं, विविध प्रकारच्या सोयी सुविधा देण्याच्यासाठी पावलं टाकली. त्याच्यामुळे समाजात सकारात्मक संकेत जात होता. त्याच दरम्यान अचानक गरबा दांडियावर बंदी आली आहे. डॉक्टर बाणाईत आहेत आपल्यासोबत. सूरज चव्हाण आपल्यापर्यंत पोहोचतो त्याच्या आधी डॉक्टर बाणाईत, आपल्यासाठीचा थेट प्रश्न, मानसिक दृष्ट्या समाजाला पुन्हा उभं करणं कितपत गरजेचं आहे जेव्हा कोरोनाची आत्ताची भीतीदायक स्थिती निवळण्याची सुरुवात झालेली आहे? डॉक्टर बाणाईत, आपल्याकडून आवाज बंद आहे. डॉक्टर बाणाईत, आपल्याकडचा माईक सुरू करावा लागेल आपल्याला. नाही डॉक्टर बाणाईत, आपला आवाज अजूनही येत नाहीये. तुमचा माईक बंद आहे. मी या मुद्द्यावर आपल्यापर्यंत पोहोचतो. आपण एकदा तांत्रिक दृष्ट्या थोडेसे नीटसे जोडले जा. दिव्या ढोलेंसाठी प्रश्न. दिव्या ढोले, समाजाला नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आता गरबा दांडियाचं आयोजन नियमात करून देण्यासाठी परवानगी देणं गरजेचं होतं का? नक्कीच मला असं वाटतं की थोडे एसओपीज लाईन अप केले असते तर लोक आता समजदार झालेले आहेत. आपण बघितलं आहे की बीएमसीने चांगला उपक्रम राबवला आणि 2-2 डोस लोकांचे झालेले आहेत व्हॅक्सिनेशनचे. एक मानसिकरित्या लोकांची पण मानसिकता झालेली आहे की बाबा आता काही होणार नाही. आणि लोकही तेवढे समजदार आहेत. अगदीच दूधपुळे आहेत का? बघा, हा जो नियम लावलाय तो फक्त मुंबईला लावलाय, तर जिओग्राफिकलीच फक्त कोविड आपल्याकडे येणार आहे का? बाकी आजूबाजूला कुठेच कोविड असणार नाहीये. मुंबईमध्ये बंदी म्हणजे हे कुठचं लॉजिक लावलंय हे कळत नाहीये. बाजूला गेला तर मीरा भाईंदर मध्ये होतंय, बाजूला गेला तर ठाण्यामध्ये होणार आहे, सगळीकडे महाराष्ट्रामध्ये होत आहे. आणि मुख्य मुद्दा म्हणजे आता 18 वर्षाच्या मुलांचं लसीकरण झालेलं आहे, शाळा चालू झालेल्या आहेत, यांचे दारूची दुकानं चालू झालेली आहेत, जसं मी म्हंटल क्रूजच्या पार्ट्या चालू झालेल्या आहेत, सगळीकडे सगळे नियम झालेले आहेत, हॉटेलमधले पब चालू झालेले आहेत. मग जिथे तिथे गर्दी यांच्या इच्छेनुसार होणार. पण
पण जिथे हिंदूंचे सण आले रे आले, मग ते सातत्याने बघितले गेले की पंढरीची वारी आली, गणपती आले, नवरात्र आलं, लोकांचा मोराल डाऊन करायचं आणि मग त्यांना ठीक आहे. घरात बसवायचं. ठीक आहे दिव्या ढोले, आपला मुद्दा पोहोचला. आपल्याला डॉक्टर बाणाईत यांचं मत घ्यायचंच आहे, मात्र डॉक्टर बाणाईत यांचं मत पोहोचेपर्यंत काही तांत्रिक अडचण येते असं दिसतंय. वीरेन लिंबाचिया यांना एक मतप्रदर्शन करायचंय, त्यांना 1 मिनिटाचा वेळ देतो आणि मग सूरज चव्हाण यांना प्रतिवादाची संधी आहे. वीरेनजी, आपण दिव्या ढोले यांचं मत ऐकलंय, त्याच्या पुढे जाऊन आपलं म्हणणं काय आहे ते पटकन सांगा. बघा, याच्यात एक नेगेटिव्ह इफेक्ट होण्याची शक्यता आहे. जर इथे प्रतिबंध टाकला तर लोक काय करणार की 3-4 दिवसाची जे सुट्टी किंवा 3-4 दिवसाचा टाइम काढून लोक जाणार गुजरातला आणि गुजरात मधून तिथून रोग इथे घेऊन इथे येणार. मग ते चान्सेस जास्त आहे इथे रोग होण्याचे. अगदी म्हणजे सूरज माझी चव्हाण विनंती यांच्यापर्यंत हा मुद्दा सरकारला- पोहोचतोय असं मला वाटतंय. वीरेनजी, आपलं म्हणणं पूर्ण करा, 30 सेकंद उरली आहेत. ते लोक मुंबईलाच राहिले पाहिजे. लहान लहान परमिशन द्या आणि आपले लोक आपल्या घरात मध्ये जर ते नवरात्री आणि ते उत्सव सोसायटीमध्ये जर साजरा केला पाहिजे अशी विनंती गव्हर्नमेंटला आहे. ठीक आहे वीरेन लिंबाचिया, आपण आपलं म्हणणं पूर्ण केलं, वेळेत केलं, धन्यवाद. आपल्याला पटकन डॉक्टर बाणाईत यांना बोलतं करायचंय. डॉक्टर बाणाईत, आता आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय असं मला प्रोड्युसरनी सांगितलंय. तुम्ही थेट तुमचं म्हणणं मांडणं सुरू करा. विषय आपल्यासाठीचा असा होता की मानसिकदृष्ट्या लोकांना उभं करणं किती गरजेचं आहे. गरबा दांडियाचा विषय हा केवळ प्रातिनिधिक आहे. उत्सवांच्या माध्यमातून समाजाचा मनस्वास्थ्य राखण्याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे का? नाही, डॉक्टर बाणाईत, अजूनही तांत्रिकदृष्ट्या अडचणी येत आहेतच. सूरज चव्हाण यांना आपण आता संधी देऊयात. सूरजजी, आतापर्यंत 2-3 वेगळे मुद्दे समोर आले. जो आधी मुद्दा आपल्याला चर्चेत घ्यायचा आहे तो आहे वीरेन लिंबाचिया यांनी मांडलेला, आणि त्याच्या जोडीला दिव्या ढोले पण सांगतायत, तेही लक्षात घ्या. मुंबईच्या आसपास मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये विविध प्रकारे आयोजन होत आहेत. तिथे वेगळे नियम आहेत, मुंबईत वेगळे नियम आहेत, महाराष्ट्रात वेगळा नियम आहे, महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातच्या प्रांतामध्ये वेगळा नियम आहे. आणि याच्यामुळे होईल काय, ज्यांना ज्यांना गरबा दांडिया खेळायचा आहे ती माणसं आपल्या जागेवरून उठतील, जिथं शक्य आहे तिथं जातील. कदाचित तिथे बाधा झाली तर ती बाधा घेऊन परत महाराष्ट्रात मुंबईत येतील. हे जास्त आव्हानात्मक आहे. वीरेन लिंबाची यांचा सल्ला आहे की कृपया अशा प्रकारे माणसांचं स्थलांतर होऊ देऊ नका. जिथे माणसं आहेत तिथे नियम घाला, पण त्यांना मानसिकदृष्ट्या आनंद मिळेल असं काहीतरी सरकारनं करावं. सूरजजी, आपल्यासाठी उत्तराची वेळ सुरू होतीये. पूर्ण 1.5 मिनिट आपल्यासाठी आहे. मानसिक दृष्ट्या जर लोकांना स्थिर ठेवायचं असेल तर पहिलं ज्या लोकांचे जॉब गेले त्या लोकांना जॉब द्यावा लागेल, त्यांची जॉब निर्मिती करावी लागेल आणि अशा पद्धतीनं केलंच तरच लोक मानसिक दृष्ट्या. अनेक लोकांचे जॉब गेले, ज्याच्याकडे पैसाच नाही तो कशाला गरबाच्या नादाला लागेल. मानसिक दृष्ट्या थोडस स्थिर होण्यासाठी गरज आहे का, तर आहे. पण मानसिक दृष्ट्या स्थिर होण्यापेक्षा आपण जगलो तर पुढे राहू शकू. आपल्या लोकांना पहिलं जीवाची काळजी घ्यायला पाहिजे. आणि महाराष्ट्र हे असं राज्य आहे, एक उद्या जर तुम्ही परत करोना वाढला तर तुम्हीच म्हणणार आहात महाराष्ट्र सरकारने निर्बंध उठवले, महाराष्ट्र सरकारने असं केलं, तमुक केलं, ढिमका केला, फ्रीडम दिलं, सगळं केलं, ते तुम्हीच माध्यम उद्या आवाज उठवणार. लोकांची काळजी, जनतेच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या सर्व स्वास्थ्यापोटी हे निर्बंध लावलेले आहेत. ज्या लोकांना गरबा खेळायचेच आहे ते कुठेही जाऊन खेळू शकतील, पण ते गुजरात सरकारने सुद्धा नियम लावलेले आहेत की ज्यांचे 2 डोस पूर्ण झाल्यात अशाच लोकांना गरबा खेळण्याची परवानगी त्यांनी दिलेली आहे. आपण काही गुजरात मॉडेल इम्प्लिमेंट सगळ्या गोष्टीत करू शकत नाही, नाहीतर इथं रोज दंगे होतील, रोज मेलेल्या आकड्याची आकडेवारी लपवली जाईल. आपल्याला गुजरात मॉडेल फॉलो नाही करायचं. आपलं महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे, नाहीतर अनेक कोटीचं ड्रग सापडलं तर ते आपल्याला लपवत बसावं लागेल. हे महाराष्ट्र आहे, इथं ग्राममध्ये ड्रग जरी सापडलं तर मीडिया पुढे येतं, नाहीतर इथं कोटीचं ड्रग सापडलं तर कुठं माध्यमात चर्चा सुद्धा होत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे आणि या राज्यामध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाचे असेल, आपल्या परिवाराचे असेल, आपल्या भागाचे असेल, आपल्या जनतेची असेल, आपल्याला काळजी घ्यावंच लागतं. आणि काळजी घेण्यासाठी सरकारला काही ठोस पावलं उचलावी लागतील. त्याच्यामध्ये कुणाला वाईट वाटून घेण्याचं काम नाही. सरकारला कुठला आनंद उत्सव थांबवून आनंद साजरा करत नाही. सरकारला सुद्धा त्या गोष्टीचं भान आहे की लोकांच्या मानसिक संतुलनासाठी आपल्याला काही करावं लागेल, पण त्याच्या आधी जनतेची काळजी ही खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे सरकारने जर काही निर्बंध लावले असतील तर ते आपल्या सर्वांना फॉलो केले पाहिजे. समजा एखादी व्यक्ती सूरज चव्हाण, आपण आपलं पूर्ण म्हणणं मांडत असताना सातत्यानं या गोष्टीला अधोरेखित करत होतात की महाराष्ट्रातल्या जनतेची आपल्याला काळजी आहे.
मला त्या निमित्तानं 2-3 गोष्टी समोर आणायच्या ज्या वारंवार आतापर्यंत समोर आल्या आणि नुसत्या समोरच नाही आल्या, तर त्यातून एकाच गोष्टीवर विविध प्रकारे कसं सरकार रिॲक्ट होतं, कशी सरकारची प्रतिक्रिया असते ते आलं. गर्दी टाळा असं आपण एका बाजूला म्हणतो, दुसऱ्या बाजूला बाजार सुरू असतात. गर्दी टाळा असं आपण म्हणतो, दुसऱ्या बाजूला राजकीय पक्षांचे, सगळ्याच राजकीय पक्षांचे कार्यक्रम फुल गर्दीमध्ये सुरू आहेत. गर्दी टाळा असं आपण म्हणतो, शाळा सुरू होतात, मंदिरं उघडणार आहेत, परत परत तीच सगळी आधी वाचायची गरज आहे. मग नक्की आपल्याला कोणत्या लोकांची जास्त काळजी आहे? जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत किंवा जीवनावश्यक जे आपल्याला महत्वाचं आहे त्या गोष्टी आपण चालू केलेल्या तिथं म्हणजे तिथं जाहिरातीच्या माध्यमातून जनजागृती सुद्धा करण्याचं काम आपण केलेलं आहे. गर्दी टाळा ह्याचा अर्थ तुम्ही येऊ नका नाही, गर्दी टाळा. जे शक्य आहे ते आपल्याला थांबवावंच लागेल, जे शक्य नाही तिथं आपल्याला नियमावली लावावीच लागेल. आता बाजाराच्या ठिकाणी आपल्याला ते थांबवावंच लागणार की गर्दी टाळा, पण लोकांना असं नाही ना घरातच बसू शकतो. यावर एकदा पटकन डॉक्टर बाणाई त्यांना जोडूयात. आपण आतापर्यंत चर्चेत वेगळ्या वेळेला त्यांना जोडण्याचा प्रयत्न केला, तो दुर्दैवानं यशस्वी होऊ शकला नाही. डॉक्टर बाणाई, आता आपण आमच्याशी स्पष्टपणे जोडले गेलेला आहात असाही निरोप आहे. थेट आपण आपलं म्हणणं मांडायला सुरुवात करा. राज्य सरकारचा आताचा तर्क काय आहे आपण ऐकलात. सत्ताधारी गटाचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं सूरज चव्हाण असं सांगतायत, सरकारला जनतेची काळजी घ्यायची आहे म्हणून हे नियम आहेत. प्रसादजी, गर्भा असो की पंढरीची वारी असो, मी त्याही वेळेला बोललो होतो की जर आपण या 3 गोष्टींचं महत्व लक्षात घेऊन गर्भा हा डेफिनेटली करू शकतो. जर मास्क लावला आहे, एक तिथे सोशल डिस्टन्सिंग डेफिनेटली होतं गर्भामध्ये, तर काही गोष्टींची जर काळजी घेतल्या गेली तर गर्भाला परमिशन द्यायलाच पाहिजे. कुठेतरी आता रिलॅक्सेशन हवं. नवरात्रीचं महत्व आपल्या भारतामध्ये सगळ्या लोकांना आहे, फक्त गुजरात समाज किंवा गुजराती समाज नाही. आम्ही महाराष्ट्रीयन हे मराठी स्पीकिंग देखील गुजरात गरब्याला जातो आणि गरबा हा टोटली रिलॅक्सेशन आणि एक देवीची पूजा करण्याचं स्थान देखील आहे. त्यामुळे गरबा आणि मेंटल याच निमित्तानं डॉक्टर बाणाईत एक महत्वाच्या मुद्द्यावर डॉक्टर म्हणून तुमचं मतप्रदर्शन हवं होतं. जे काम औषधानं होत नाही किंवा होत असतं त्याच्या जोडीला मानसिक स्वास्थ्य सुद्धा तितकंच गरजेचं असतं. समाजात उत्सवामुळे मानसस्वास्थ्य टिकायला मदत होते असं एक निरीक्षण आहे. गरबा आणि दांडिया खेळायला दिला तर काय फरक पडू शकतो? काहीच नाही. प्रसादजी, मी आधी सांगितलं की इतके जास्त मेंटली डिप्रेस आणि सायकिक पेशंट व्हायला लागले कोरोना नंतर की कोरोना झालेला नसला तरी देखील ज्यांना जो काही मेंटल इफेक्ट झालेला आहे तो इतका जास्त आहे की समाजामध्ये कुठेतरी आता रिलॅक्सेशन हे हवं. आणि जरी सेफ डिस्टन्स ठेवून सोशल कॉन्टॅक्ट ठेवल्या गेले तर गर्भाला पूर्णपणे परमिशन द्यावी. ते अत्यंत आवश्यक आहे मानसिक दृष्ट्या आणि आरोग्य शास्त्राच्या दृष्टीने. मग जर समजा नियम पाळून गरबा आणि दांडिया महाराष्ट्रात होऊ शकणार असेल, आरोग्य विश्लेषक या नात्यानं, डॉक्टर या नात्यानं तुम्हाला ते शक्य वाटतं, तर सर्वसाधारणपणे काय नियम असले पाहिजेत आणि एका ठिकाणी किती जणांना? कारण वीरेन लिंबाचिया म्हणतात की 400 घरांची जर समजा एखादी वसाहत असेल तर तिथे 1000 जणांना खेळायची परवानगी द्यावी. नाही, बेसिकली ज्याला आपण सेफ डिस्टन्स म्हटलंय. आता एखाद्या मोठ्या ग्राउंड मध्ये गरबा होतो आहे तर आपण नंबर हा वाढवू शकतो. साधारणतः गरबा खेळताना प्रत्येक जण एक सेफ डिस्टन्स ठेवूनच गरबा खेळला जातो. त्या 2 व्यक्तींमध्ये डिस्टन्स असतं. त्यामुळे जो आपण संपर्क किंवा संसर्ग होऊ शकतो ही जी भीती आहे ही तेव्हाच राहील त्यावेळेला खूप क्लोज कॉन्टॅक्ट येतो आहे. आणि मी एक महत्वाची बाब सांगू इच्छितो की जर आपण गर्भाच्या एंट्रीला जर सगळ्यांचे RT-PCR निगेटिव्ह आहेत किंवा ज्यांचे व्हॅक्सिनेशन दोन्ही झालेले आहेत तर मुळीच काहीच प्रॉब्लेम नाही, त्या सगळ्यांना गरबा खेळता येईल. परत सांगतोय, RT-PCR निगेटिव्ह आणि दोन्हीही व्हॅक्सिनेशन 2 डोस ऑफ व्हॅक्सिनेशन झालेले आहे किंवा ज्यांना कोरोना होऊन गेलेला आहे म्हणजे ज्यांच्या शरीरात अँटीबॉडीज आहेत, व्हॅक्सिनेशनमुळे अँटीबॉडी तयार झालेल्या आहेत, अशा व्यक्तीला गरबा खेळू देण्यामध्ये काहीच हरकत नाही. ठीक आहे डॉक्टर बाणाईत, आपण अतिशय थेट आणि स्पष्ट भूमिका आज मांडलीत. कालही ज्या वेळेला पंढरपूर वारीच्या निमित्तानं चर्चा होती तेव्हाही तुम्ही हेच सांगत होतात
की लोकांना नियम घाला, आरोग्यविषयक चाचण्या करा, सुरक्षित अंतराच्या बाबतीत त्यांच्याकडून हमी घ्या आणि लोकांना उत्सव साजरे करू द्या, कारण उत्सवानं मनाला मिळणारी उभारी ही रोगाच्या विरोधात लढायला अधिक गरजेची असते. आता सूरज चव्हाण यांना विचारायचंय, सूरजजी, आता आपण आपल्या भूमिकेत बदल करू इच्छित आहात की आपली भूमिका जी थोड्या वेळापूर्वी होती तीच कायम आहे? प्रसादजी, मला वाटतं 10-15 वर्षाच्या पूर्वी गरबा नावाचा असा काही प्रकार एवढ्या मोठ्या प्रचलित नव्हता किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला नव्हता. 10-12 वर्षापूर्वी दहीहंडी पण नव्हती ना, जेवढी आता ती कमर्शियल झालेली आहे. सांगतोय पूर्ण होऊ द्या ना माझं. तर एवढा काही प्रचलित नव्हता किंवा लोकांना मानसिक समाधानासाठी गरबाच महत्वाचा हे मला आज तुमच्याकडनं कळालं की नाही, असं माझं वाक्य नाहीये. मी उत्सव असा शब्द वारंवार वापरतोय. पंढरीची वारी असो, गणपती असो, नवरात्र असो, दिवाळी असो, सगळ्या उत्सवांबाबत माझं हे म्हणणं आहे. मी तेच सांगितलं की उत्सव केल्यानंतर माणसाचं मानसिक स्वास्थ्य मजबूत राहतं हे आज मला समजलेलं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की सरकारने जी काही पावलं उचलले, सरकारला उचलण्यामध्ये आनंद नाहीये, सरकारला लोकांची काळजी म्हणून पावलं उचललेली आहेत. सरकारला कुठंतरी आपली माणसं सुरक्षित राहावं या उद्देशाने ही पावलं उचललेली आहेत. वारंवार आपण जे मानसिक स्वास्थ्य म्हणतोय ना, मानसिक स्वास्थ्य कधी मजबूत होणार आहे? तर मी मगाशी आपल्याला सांगितलं, ज्या लोकांचे जॉब गेलेत ना त्या कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य, त्या माणसाला नोकरी भेटले तर चांगलं त्याचं जीवनमान उंचावेल. त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टीवरती जास्त फोकस केलं पाहिजे. शेतकऱ्याला न्याय भेटला तर मानसिक स्वास्थ्य उंचावेल. जे काही सोयाबीनचं दर 11,000वरून 3,500वर आलेत ना, जर त्याला चांगला दर भेटला तर त्याचं मानसिक स्वास्थ्य उंचावेल. या गोष्टीवरती केलं पाहिजे. गरबा असेल, वारी असेल, हे धार्मिक आहेत आणि ह्याचा आम्हाला आदरही आहे. पण हे करत असताना कुठंतरी आपल्याला आपल्या लोकांची काळजी घेण्यापोटी काही कडक निर्णय घ्यावे लागतात आणि सरकारने तशा पद्धतीचे निर्णय घेतलेले आहेत. ठीक आहे, आपण वारंवार या गोष्टीला अधोरेखित करू इच्छित आहात की राज्य सरकार जे निर्णय घेत आहे ते जनतेच्या हिताचे आहेत आणि जनतेच्या कल्याणाचे सुद्धा आहेत, कारण सरकारला जनतेची जबाबदारी आहे, काळजी आहे. दिव्या ढोले, जाता जाता पटकन वेळ मर्यादेत आपलं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. प्रश्न आपल्यासाठी असा आहे, सरकार म्हणतंय की उत्सवांच्याच मुळे मनस्वास्थ्य सुधारतं, असं काही नाही. निर्णय आणि नियम हे दोन्हीही जनतेच्या हिताचे आहेत. आपल्याला आठवत असेल, क्रूजवर पार्टीला गेलेली लोक सुद्धा आनंद शोधायला गेली होती आणि ती नियमबाह्य पद्धतीने गेली होती. ती चालू शकतात, पण गरबा दांडिया नाही चालू शकत. प्रसादजी, आपण नवरात्र कशाला मनवतो? नवरात्रीमध्ये देवीची आराधना होते, शक्तीची आराधना होते. आपण पाहिलंय हे सरकार काय करतंय, या महिलांविषयी पण यांची काही सिरियसनेस नाही. त्या शक्ती कायदा पण बाजूला ठेवला आणि त्याच निमित्ताने आता नवरात्र ही यांना साजरी करू द्यायची नाहीये. जिथे तिथे बघितलं तिथे यांना महिलांचं खच्चीकरण करायचं असतं. ते आता या लोकांनी दाखवून दिलं. मुंबईमध्ये नवरात्र उत्सव करू नका. मुंबईमध्ये तसंही महिलांवरती एवढे अत्याचार झालेले आहेत, त्याच्यावरती यांचा अंकुश नाहीये. देशाचा क्राईम रिपोर्ट बघा ना जरा. देशाचा क्राईम रिपोर्ट मला कंप्लीट करू दे. तुम्ही बोलत असताना मी एक शब्द देखील बोलले नाही. आम्ही सगळे डेकोरम पाळतो. ठीक आहे, दिव्याताई, वेळ मर्यादा आहे. नवरात्र सारखा सण आता जसे डॉक्टर साहेब म्हणाले की 2 डोस घेतलेल्यांनी RT-PCR चेकिंग झाल्यानंतर हे केलं पाहिजे, पण तेवढं सरकारला करायचं नाहीये, कारण त्यांचं कायदा सुव्यवस्थेमध्ये लक्ष नाही ना. दारूच्या दुकानांवरती व्यवस्था लावायला पाहिजे, वसुलीवरती सरकार. ठीक आहे दिव्याताई, मुद्दा लक्षात आला. जाता जाता वीरेन लिंबाचे यांच्यासाठीचा प्रश्न. वीरेनजी, नियम पाळून गोष्टी कराव्यात असा डॉक्टरांचा सल्ला आहे. आत्ताच्या घडीला राज्य सरकारची नियमावली सुस्पष्ट आहे. होणार काय आहे नवरात्रीमध्ये? जिथे जिथे सोसायट्यांमध्ये गरबा दांडिया होतो तिथे तो तसाच होणार आहे का यंदा होणारही नाहीये? बघा प्रसादजी, असं आहे की याच्यात समजा की 400 कुटुंबाचा घर आहे एक सोसायटीमध्ये, तर सर्व येत खालती उतरत नाही. कमीत कमी 200 ते 250 कुटुंब उतरतात. त्याच्यात तुम्ही एक लिमिटेशन बांधा की 500 ते 700 लोकांची, 750 लोकांची लिमिटेशन बांधा. आणि ज्यांना खेळायचंय तसं डॉक्टर साहेब म्हणाले तसं RT-PCR रिपोर्ट दाखवा आणि 2 वॅक्सिनचं असेल तर त्याचं ते सर्टिफिकेट दाखवा. मग ते लोकांसाठी एकदम परफेक्ट होणार असं. ठीक आहे, एक जाता जाता पटकन संधी सूरज चव्हाण यांना द्यायला हवी. त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली आहे. सूरजजी, कृपया 30 सेकंदात, वेळ मर्यादा संपली आहे. नाही, आता डॉक्टरांनी जसं म्हणलं ना की RT-PCR टेस्ट पाहून त्यांना परमिशन देण्यात यावी. माझं म्हणणं आहे की एवढी गर्दीमध्ये आपण कंट्रोल कसं करणार? आपण कशा चेक करणार? कुणावरती विश्वास का ठेवायचा?
आपण ज्या वेळेस लोकांना परमिशन देतोय तर माझं मत आहे की लोकांच्या काळजीपोटी आपण निर्णय घेतलेला आहे. मला नाही वाटत कुठला गुजराती बांधव म्हणेल की आपल्याला लोकांना संकटात तुम्ही ढकलण्याचं काम करा. ते सुद्धा पहिल्या मला वाटतं सुरुवातीलाच त्यांनी म्हणलं की आम्हाला मान्य आहे हा निर्णय, आम्ही याचा विरोध करत नाही, पण आमची अपेक्षा अशी आहे की सरकारने परमिशन घरा सोसायटी पुरती मर्यादित द्यावी, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. आपण उगाच त्याच्यावरती हे करून मला वाटत नाही की कुठेतरी हे त्याही लोकांना माहिती आहे ज्या लोकांसाठी हा निर्णय घेतलेला आहे की ठीक आहे. एका बाजूला आपण थेट अशी भूमिका घेताय की गरबा दांडियाच्या वरचे निर्बंध योग्य आहेत. आपण सर्व वेळ मर्यादेमध्ये या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आभार. आपले सगळ्यांचेच आभार. जाता जाता आठवण करून द्यायला हवी की बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी सत्ताधारी गटाचेच प्रतिनिधी आग्रही असतात, दुसऱ्या बाजूला गरबा दांडियांवर मात्र निर्बंध असतात, हे विसरता कामा नये. चर्चेला वेळ मर्यादा असल्यानं तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.